नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज मसुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहे. म्हणजे मसूर डाळ रस्सा अशी बनवायची आहे आपल्याला. मसुरीच्या डाळीची आमटी, रस्सा पण म्हणतात, आमटी पण म्हणतात. चला या बनवूया. इथं मी 2 कांदे घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहे 5-6 आणि मसुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. तर चला बनवूया. कांदा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण बारीक करून घेतला आहे. तर ही डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावायची आहे. इथं डाळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कुकरला लावायची आहे. थोडंसं घालायचं आहे पाणी आणि अगदी 2 शिट्ट्यामध्ये हे डाळ लवकर शिजेल. मसुरीची डाळ लवकरच शिजते. गॅसवरती ठेवायचा आहे कुकर. खूप छान शिजली आहे डाळ, खूप छान शिजली आहे. तर गॅसवर कढई ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. मी इथं 1 पळी टाकला आहे, आणखीन अर्धी पळी टाकते. 1.5 पळी तेल घातलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहेत. छान तडतडल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली ना मगच टाकायचं कांदा, नाहीतर ते कच्चं राहते ना. तर बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. मी इथं 2 कांदे घेतले होते आणि लसूण केला आहे, बारीक कट करून घेतला आहे लसूण. हे पण टाकायचं आहे, यात फ्राय होईल. त्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे छान दोन्ही आणि 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. इथं कांदा छान फ्राय झाला आहे. बारीक केलेलं टोमॅटो टाकायचे आहेत. याला पण छान 2 ते 3 मिनिट तेलात फ्राय करायचं आहे. तोपर्यंत फ्राय होईपर्यंत ह्याच्यात मी 2 ग्लास पाणी घातलं आहे डाळीत आणि गरम करून घेतलं आहे आणखी. डाळ असं बारीक करायचं आहे रवीनं. छान फ्राय झाला आहे टोमॅटो.
अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा आहे. तिखटानुसार टाकू शकता तुम्ही. आणि जिरा पावडर टाकायचा आहे. जिरा पावडरनं ना भाजीला खूप छान चव येते. जिरा पावडर टाकायची आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे शिजवलेली डाळ टाकायची आहे. हे मिक्स करायचं आहे. बघा किती छान कलर आला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं. बारीक केलेली कोथिंबीर टाकायची आहे वरून. याला पण मिक्स करायचं आहे आणि छान असं उकळी येऊ द्यायचं आहे आमटीला. मसूर डाळीची आमटी, महाराष्ट्रीयन स्पेशल आहे ही आमटी मसूर डाळीची. बघा किती छान कलर आला आहे आमटीला. एकदम मस्त झाली आहे आमटी. याला उकळी येऊ द्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. म्हणजे आपली भाजी म्हणजे आमटी खूप छान होईल. बघा इथं आमटी उकळत आहे छान. एकदम मस्त झाली आहे. भाकरीसोबत तर खूप छान लागेल. कालवून म्हणजे बारीक काला करून खूप छान लागते. लहान मुलांना खाऊ घातलं तर थोडंसं सपक करायचं तर खूप छान झाली आहे आमटी तर मसूर डाळीची. तुम्ही बी एकदा नक्की करून बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. इथं आमटी शिजली आहे. 3-4 मिनिटात हे आमटी शिजून निघेल. खूप छान झाले आहे.